दीदीला काही लातूरला जाऊच वाटत नव्हतं आणि लातूरला बस निघालेली होती उदगीरमधनं. हे पहिला स्टॉप होता उमा चौक, पण दीदी काही उतरतच नव्हती. हाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर ऋतुजा आणि दीदी लातूरला चालली आता आणि आम्ही तिला सोडायला चालला दोघीला बी. इथे ऋतुजा बसली आहे आणि पुढे दीदी बसली आहे. हे बघा, हाय कर दीदी. आणि विजय दादा गाडी चालवला आणि आता आम्ही निघालो आहे. अगोदर काय केलं, दिवणीला गेलो. दिवणीला गेल्यानंतर तिथं हॉस्पिटलमध्ये दाखवलो, बरं नव्हतं म्हणून. म्हणजे आम्ही मेडिकल मधल्या गोळ्या घेतलो, आम्हाला थोडं कमी होतं. आणि दीदीला म्हणलं तर थोडं जास्त, म्हणजे ताप वगैरे सकाळ जास्त होती, त्याच्यामुळं तिला इंजेक्शन दिले 2. आणि नंतर मग आता आम्ही त्यांना लातूरला सोडायला चाललो. तर आता आम्ही का लातूरपर्यंत, त्यांनी लातूरला चालले तर, पण आता आम्ही का उदगीरला चाललो. उदगीरच्या बस स्टँड मध्ये बसून त्यांना पाठवून देणार आहोत. तर कंटिन्यू असंच बघत राहा. चला मग. तर अगोदर आम्ही दिवणीला गेलो. दिवणीला गेल्यानंतर मला आणि ऋतुजाला थोडं थोडं होतं. म्हणजे ते कसं, ते आम्ही बिदरला गेलो होतो. बिदरला गेल्यावर कसं ते पाण्यामधनं जावं लागतंय. मग ते आम्हाला कसं सर्दी झाली आहे सगळ्यांनाच. तर कोणाला झाली, कोणाला नाही झाली, पण दोघी तिघी तर दीदी तर जास्त बिमार पडली आहे. आणि म्हणजे तिला कसं भरपूर असं ताप आहे. आणि मला म्हणलं तर थोडं कणकण आहे आणि गळ्यामध्ये कसं थोडं सर्दी आणि गळ्यात कसं कटकट कटकट करते मला आणि ऋतुजाला. तर आम्ही दोघींना मेडिकलमधून गोळ्या घेतलो. आणि तिला म्हणलं तर तिचं कसं फायनलचा पेपर आलेला आहे, मग तिला पेपर अभ्यास वगैरे करावं लागतं. त्याच्यासाठी तिला 2 इंजेक्शनं आणि थोड्याफार गोळ्या दिलेल्या आहेत. आणि आता आम्ही ऋतुजाला आणि साक्षी दीदीला सोडायला लातूरला जाणार आहेत त्यांनी. तर आम्ही पाठवण्यासाठी उदगीरपर्यंतच जाणार आहे आणि मग तिथून आम्ही लातूरच्या बसमध्ये पाठवून देणार आहे. तर असा पावसाळा आला ना, तर खूप सारे हे झाडे कसं हिरवे हिरवेगार होत्यात. आणि बघा तर किती छान असं लोकेशन दिसू लागले. इतकं हिरवंगार की सांगता सोयच नाही. तर आपण बघता बघता उदगीरमध्ये पोहोचलोच आहे. तर हा उदगीरचा रोड आहे. आणि उदगीर रोड म्हणलं तर कोण कोण आलं आहे, ह्या रोडवरून गेले आहेत, आले आहेत किंवा माहिती आहे त्यांनी नक्की सांगा. आणि इथं लातूर बस आलेली होती बस स्टँडहून. तर दीदीला म्हणलं उतर दीदी, जागा आहे बस म्हणलं, तर तिला काही बसू नव्हतं वाटत, म्हणजे तिला जाऊच नव्हतं वाटत लातूरला. तर बघूया आता पुढं बस स्टँडला गेल्यावर आणि काय करते ते. तर चला मग बघत राहूया आता. तर हे बस स्टँडवर निघालेली बस होती, उमा चौकात पहिल्या स्टॉपला आलेली होती, तर ती नाही गेली. आता बस स्टँडला आल्यावर बघूत आता काय करते, तिच्या मनात काय आहे ते पण नाही कळत. मला तर काय वाटतंय, तिला लातूरला जाऊच नाही असं वाटतंय. बघूया आता. बघता बघता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात आलो आहे. हे बघा, हे उदगीरचे शिवाजी महाराज आहेत. बघा कसला झेंडा तर इतका भारी फडकत आहे की मला तिथं उभारूच वाटतं की ते म्हणजे ते शूट घेत घेत उभारावं असं वाटलं. आणि त्याच्या पुढं ट्रॉफिक बी जाम होती इतकी की सांगता सोयच नाही. म्हणलं आपण एवढा शूट घ्यावं, तोपर्यंत ट्रॉफिक बी आहे तोपर्यंत. तर मी असा छान शूट घेतले आपल्या महाराजांचा. आणि आता बस स्टँड तर आलंच आहे आणि सगळ्याला हे माहीतच आहे. जे जे उदगीरचे आहेत त्यांना तर नक्कीच माहिती असन, उदगीर लातूरवाल्याला. तर आता इथंच बस स्टँड आहे. आता बस स्टँडमध्ये जाऊन बघूया दीदी काय करते ते, म्हणजे तिच्या मनात काय आहे, परत येणार आहे का परत जाणार आहे लातूरला. तर कंटिन्यू असंच बघत राहावा, पुढं पुढं काय करते ते बघूया आता. तर बस स्टँड यायले जवळ,
तर तिचं बघणं तर खूप असं चाललंय. तर आता निघाली तर आहे बॅग घेऊन. नंतर मग मध्ये बसली जाऊन आणि मग तिला खायला पण घेऊन दिले मी थोडं. ते खायला आलेलं होतं भाजलेल्या पापड्या, तर ते तेलकट वगैरे काय नव्हत्या म्हणून तिला घेऊन दिले दोघीला 2 पुडे. आणि मग मी आता निघाले गावाकडे. तर ढग तर इतके भरून आले होते, काळे काळे भोर ढग झाले होते, इतके सुंदर दिसू लागले होते की खूपच छान सुंदर दिसू लागले होते. आणि इतके दिवस आम्ही तुळजापूरला गेलो, नरशिव्याला गेलो, म्हणजे बिदरला, परत असे मैलारला, असं भरपूर सारे म्हणजे थोडेफार देव करून आलो आम्ही. आणि बघता बघता घरी पोहोचलो आणि खूप मजा पण आली. आणि दिदी आणि ऋतुजा पण गेल्या, आता काही करमना झाले. आणि छान असं मी स्वयंपाक रात्रचा बनवून घेतलेला आहे. आणि मग चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.